राजधानी नवी दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर नितीन नबीन यांची बिनविरोध निवड झाली आहे। भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि 5 वेळा आमदार राहिलेले नितीन नबीन हे आता जे.पी. नड्डा यांची जागा घेणार आहेत। त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा आज मंगळवारी सकाळी 11:30 वाजता झाली आहे। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नबीन यांच्या समर्थनार्थ एकूण 37 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते। सर्व अर्ज वैध ठरल्यानंतर अध्यक्षपदासाठी एकमेव उमेदवार म्हणून नितीन नबीन यांचे नाव निश्चित झाले आणि त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। निवडणूक अधिकारी डॉक्टर के लक्ष्मण यांनी माहिती देताना सांगितलंय की भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया नियमांनुसार पूर्ण करण्यात आली आहे। पक्षाच्या 36 पैकी किमान 30 राज्यांमध्ये राज्याध्यक्षांची निवड पूर्ण झाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू करण्यात आली, जो आकडा आवश्यक 50% अधिक आहे। या निवडणुकीसाठी 16 जानेवारी 2026 रोजी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली होती। सोमवारी दुपारी 2 ते 4 या वेळेत नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली। नामांकन अर्ज परत घेण्याची मुदत संपल्यानंतर अध्यक्षपदासाठी नितीन नबीन हेच एकमेव उमेदवार असल्याचे जाहीर करण्यात आले। नितीन नबीन यांनी 14 डिसेंबर रोजी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता। 45 वर्षीय नबीन हे बिहार सरकारमधील मंत्री असून पाटणा येथील बांकीपूर मतदारसंघातून ते सलग 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत। त्यांना सरकार तसेच संघटनात्मक पातळीवर मोठा अनुभव आहे। नितीन नबीन हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहार सरकारमधील माजी मंत्री नवीन किशोर प्रसाद सिन्हा यांचे पुत्र आहेत। नवीन किशोर प्रसाद सिन्हा यांनी छत्तीसगड भाजपचे प्रभारी म्हणूनही काम केले होते आणि भाजपच्या संस्थात्मक सदस्यांपैकी ते एक होते। नितीन नबीन यांचा जन्म 23 मे 1980 रोजी रांची येथे झाला। वडिलांच्या निधनानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला। 2006 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यानंतर 2010, 2015, 2020 आणि 2025 या निवडणुकांमध्ये त्यांनी सलग विजय मिळवत 5 वेळा आमदारकीची हॅट्रिक साधली। याशिवाय त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत। आता त्यांच्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। 45 वर्षीय नितीन नबीन हे भाजपच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष ठरणार आहेत। भाजप नव्या आणि अद्याप फारसा प्रभाव नसलेल्या राज्यांमध्ये आपला विस्तार करण्याच्या दिशेने प्रयत्नशील असताना नबीन यांची निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचे रिटर्निंग ऑफिसर के लक्ष्मण यांच्याकडे नबीन यांनी सोमवारी नामांकन अर्ज सादर केला होता। त्यानंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह विविध राज्यातील भाजप नेत्यांनी त्यांना पाठिंबा देत स्वतंत्र नामांकन अर्ज दाखल केले। नवी दिल्लीत भाजप मुख्यालयात सोमवारी नितीन नबीन यांच्यासाठी एकूण 37 नामांकन अर्जांचे संच सादर करण्यात आले। यापैकी 36 संच विविध राज्यांतून आले होते, तर एक संच भाजप संसदीय मंडळाच्या सदस्यांकडून दाखल करण्यात आला होता। या संचामध्ये पंतप्रधानांसह 37 खासदारांचा समावेश होता। यावेळी भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, किरेन रिजिजू आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते। नितीन नबीन हे भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष ठरणार असून आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।